नमस्कार, देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। नाचणी ज्वारी ही धान्य आहे ती गुणधर्माने थंड आहेत, म्हणजे खास करून उन्हाळ्यामध्ये या ज्वारीचे आणि नाचणीचे पदार्थ खाल्ले जातात आणि खास करून आंबील हा पदार्थ खूप पौष्टिक आहे आणि शरीराला आतून थंडावा देणार आहे। तर आज आपण आजच्या मिलेट्सच्या रेसिपीमध्ये नाचणीचं आंबील कसं तयार करायचं ते पाहणार आहोत। करायला अगदी सोपं आहे, तुम्ही झटपट हे आंबील तयार करू शकता आणि या आंबीलची रेसिपी मी पारंपरिक पद्धतीने आंबील कसं करायचं ते दाखवणार आहे। ज्वारीच्या पिठाचा आंबील आणि नाचणीच्या पिठाचा आंबील हे करायला अगदी सेमच आहे, पण ज्वारीच्या पिठाच्या आंबीलपेक्षा नाचणीच्या पिठाचा आंबील हे खूप पौष्टिक आहे। यातून भरपूर प्रमाणात आपल्याला लोह, कॅल्शियम, आयर्न असे भरपूर पौष्टिक घटक मिळतात। करायला अगदी सोपं आहे आणि चवीला एकदम मस्तच लागतं। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं हे आंबील तयार होतं। या अगोदर सुद्धा आपण बऱ्याच मिलेट्सच्या रेसिपी पाहिलेल्या आहेत। नाचणीचे पदार्थ मी तुम्हाला दाखवलेला आहे। नाचणी हे तृणधान्य आहे आणि अशाच नवनवीन रेसिपी इथून पुढे सुद्धा आपण भरपूर पाहणार आहोत। तर जर रविवारी तुम्हाला मी मिलेट्सची रेसिपी दाखवत असते तर खूप पौष्टिक अशा या रेसिपी आहेत। तुम्हाला या रेसिपी कशा वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा। इंस्टाग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की पाहू शकता। त्याचबरोबर ज्या नाचणीचे पदार्थ आहेत त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की पहा। एकदम पौष्टिक अशा रेसिपी आहेत, तुम्हाला नक्कीच आवडतील। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नाचणीचं आंबील तयार करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला नाचणीचं पीठ आंबवून घ्यावं लागतं, म्हणजेच हे रात्रभर भिजवून घ्यावं लागतं। तर इथे मी 2 चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, या चमच्याने 2 चमचे घेतलेलं आहे। तर इथे मी नाचणी मिक्सरवरती बारीक करून याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे। घरी सुद्धा अगदी छान नाचणीचं पीठ तुम्ही तयार करू शकता आणि त्यासाठी आपल्याला इथे पाणी लागणार आहे। तर कोणतंही तुम्ही आंबील करत असाल तर ते पारंपरिक पद्धतीने जेव्हा केलं जातं त्यावेळेस ते रात्रभर आंबवून घेतलं जातं, म्हणजेच ते भिजवून घेतलं जातं, तरच त्याला खरी ओरिजिनल चव येते। तर आता आपण याच बाउलमध्ये साधारण पिठाच्या डबल एवढं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ आपण छान असं भिजवून घेऊयात। तर या पिठाला पूर्वीच्या बायका पीठ मोडून घेणं असं म्हणायच्या, कारण तुम्हाला काही जे जुने शब्द आहेत ते सुद्धा समजले पाहिजेत म्हणून मी तुम्हाला सांगते। तर हे व्यवस्थित आपण हे भिजवून घेऊया। यातल्या पूर्ण गुठळ्या मोडून आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभरासाठी हे पीठ आंबवण्यासाठी ठेवायचं आहे। आता आपण दुसऱ्या दिवशी सकाळी पाहतोय, रात्रभर हे नाचणीचं पीठ मी छान आंबवून घेतलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता मस्त असं पीठ आंबलेलं आहे। जेव्हा हे पीठ आंबतं त्यावेळेस त्याला आंबूस असा वास येतो, म्हणून हे पीठ आंबवून घ्यायचं असतं। आंबूस अशी या आंबीलची चव लागणार आहे। तर इथे हे जे पीठ आहे ते शक्यतो उन्हाळ्यामध्ये लगेच आंबलं जातं, थंडीमध्ये थोडासा वेळ लागतो, पण आंबील हे शक्यतो उन्हाळ्यामध्येच पिलं जातं, कारण यामध्ये थंडावा असतो, त्यासाठी हे शक्यतो उन्हाळ्यामध्येच आंबील पिलं जातं। तर आंबील करण्यासाठी इथे मी ताक घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे आणि धण्याची पूड घेतलेली आहे आणि इथे मी 5-6 लसूण पाकळ्या, अगदी थोडासा आल्याचा तुकडा आणि 1 हिरवी मिरची असं जाडसर याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक अशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। बरेच जण काय करतात की हे जे पीठ आहे नाचणीचं पीठ हे ताकामध्येच आंबवण्यासाठी ठेवतात, पण हे जे नाचणीचं पीठ आपण जेव्हा शिजवतो त्यावेळेस ताक किंवा दही शिजवणं हे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं, म्हणून कधीही ताक किंवा दही शिजवायचं नाही। म्हणून अशा पद्धतीने हे आंबील सुरुवातीला आपण तयार करून घेऊया आणि नंतर त्यामध्ये हे ताक मिक्स करून घेऊया। आंबील करण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये मीडियम साईजचे 2 ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं आहे। या पाण्याला आपण सुरुवातीला उकळी काढून घेऊया। पाण्याला उकळी आलेली आहे, आता आपण यामध्ये घालूयात आलं, लसूण आणि कोथिंबीर थोडीशी जाडसर वाटून घेतली की याची चव यामध्ये खूप छान लागते। आंबील तयार झाल्यानंतर सुद्धा तुम्ही हे आलं लसूण घालू शकता, पण नंतर या लसणाचा कच्चा वास येतो, त्यासाठी आंबील शिजत असताना यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची घालायची आहे। यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा जिरं आणि धण्याची पूड
आणि थोडीशी कोथिंबीर। आता इथे आपल्याला गॅस एकदम बारीक करायचा आहे किंवा तुम्ही थोड्या वेळासाठी बंद केला तरी सुद्धा चालेल। तर इथे मी एकदम बारीक गॅस करते आणि हे थोडंसं मिक्स करून घेऊया। आणि आता आपण हे भिजवून घेतलेलं पीठ यामध्ये घालूयात। चमच्याने थोडंसं तळापासून असं हलवून घ्या आणि थोडं थोडं यामध्ये घालायचं आहे, एकदम जास्त घालू नका, नाचणीच्या पिठाच्या गुठळ्या होऊ शकतात, म्हणून अगदी थोडं थोडं घालत एका हाताने ढवळत राहायचं आहे। आता याला जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे यामध्ये अजिबात गुठळ्या होणार नाहीत। आंबील आपले छान उकळी आलेली आहे आणि आता तुम्ही पाहू शकताय आपलं हे जे आंबील आहे ते छान असं घट्ट दाटसर झालेलं आहे, पण हे आणखी कच्चं आहे। जोपर्यंत या आंबीलचा कच्चा वास किंवा नाचणीचा कच्चा वास निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर साधारण 7 ते 8 मिनिटे आपण हे आंबील शिजवून घेऊया। 7-8 मिनिटे झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आंबील आपलं छान शिजलेलं आहे आणि याचा दाटसरपणा तुम्ही पाहू शकता। खूपही हे आंबील घट्ट करायचं नाही, तर अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला आंबीलची हवी आहे, नाहीतर थंड झाल्यानंतर याचा खूपच लगदा होऊन बसतो। तर तसं न करता अगदी परफेक्ट यामध्ये मी प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे। 2 चमचे जर पीठ घेतलं तर 2 ग्लास याला पाणी लागतं। अशा पद्धतीने तुम्ही आंबील तयार करा, एकदम मस्त आंबील तयार होतं। आता आपण गॅस बंद करूयात आणि हे आंबील थोडंसं थंड करून घेऊया। आंबील आपलं छान थंड झालेलं आहे, मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये ताक घालून घेऊयात। तर इथे तुम्हाला हवं आहे तेवढं तुम्ही यामध्ये ताक मिक्स करून घेऊ शकता। खूप घट्ट हवं असेल तर अगदी थोडं घाला किंवा खूप पातळ हवं असेल तर तुम्ही यामध्ये 2 ग्लास आंबीलसाठी 2 ग्लास ताकाचा वापर करू शकता। आता हे थोडंसं आणखी मला घट्ट वाटतंय म्हणून मी आणखी यामध्ये थोडंसं ताक घालते। हे छान असं मिक्स करून घेऊया। आणि आता वरून थोडीशी कोथिंबीर घालूया। मस्त असं थंडगार आंबील आपलं तयार झालेलं आहे। आतून शरीराला थंडावा देणारं हे आंबील आहे। उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने हे नाचणीचं आंबील नक्की करून पहा, एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आणि आपली रविवार स्पेशल मिलेट स्पेशल ही रेसिपी आहे। या पद्धतीने तुम्ही नाचणीचं आंबील करू शकता किंवा ज्वारीच्या पिठाचं सुद्धा आंबील करू शकता। एकदम मस्त थंडगार आंबील तयार होतं। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।